नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहूया कर्सिव्ह हँडरायटिंग बद्दल थोडीशी माहिती. कर्सिव्ह हँडरायटिंग ही फक्त दिसायला सुंदर नाही, तर या रायटिंगमुळे आपल्या लेखनाचा वेगही वाढतो. तर ही अशी कर्सिव्ह हँडरायटिंग शिकताना आपल्याला कर्सिव्हचे लेटर्सची रचना आणि त्यांची कनेक्ट करण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक असते. यासाठी आपल्याला स्मॉल लेटर्स तसेच कॅपिटल लेटर्स लिहिण्याचा नियमित सराव हवा. नेहमी लाईन असलेला पेपर किंवा नोटबुकचा वापर करावा. यामुळे काय होते, तर आपण जे लिहितो त्या अक्षरांचा आकार, उंची एकसारखी येण्यास मदत होते. त्याचसोबत लेटर्समध्ये अंतर किती ठेवायचं किंवा ते एकसारखे येत आहे की नाही हे आपल्याला लक्षात येतं. रोज कमीत कमी 15 मिनिटे ते 30 मिनिटापर्यंत कर्सिव्ह रायटिंगचा सराव करणे गरजेचं असतं. आता हा सराव करताना सुरुवातीला आपण एकदम सोप्या पद्धतीने किंवा छोटे जे शब्द असतात किंवा वाक्य असतात यांचा सराव करावा आणि हा सराव आपला व्यवस्थित झाल्यानंतर आपण मोठा पॅराग्राफ किंवा कविता यांचा सराव करावा. कर्सिव्ह लिहिताना आपण जे लेटर्स कनेक्ट करतो ती कनेक्ट करताना विशेष लक्ष द्यावे. त्याचबरोबर जेव्हा आपण स्मॉल लेटर्स आर, एस, ओ, डब्ल्यू ही अशी जी लेटर्स आहेत ह्या लेटर्सकडे विशेष लक्ष द्यावे.
जेव्हा आपण कर्सिव्ह रायटिंग लिहायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या लिखाणाचा स्पीड हा कमी असावा. जेव्हा आपली प्रॅक्टिस ही व्यवस्थित होईल, त्यानंतर आपण हळूहळू स्पीड वाढवावा. जेव्हा आपण रेग्युलर रायटिंग करतो, ती रायटिंग करण्यासाठी आपण पेन किंवा पेन्सिल वापरताना आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असेल ते वापरावे. आपणास जर इंक पेन वापरण्यास कम्फर्टेबल असू, तर इंक पेन हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. कर्सिव्ह रायटिंग करताना नेहमी स्लांटमध्ये लिहिली जाते. त्याचसोबत यामध्ये जी अक्षरं असतात किंवा आपण जी अक्षरं लिहितो ती एकसारखी कशी येतील ह्या गोष्टीकडे आपला कल असावा किंवा आपण तसा प्रयत्न करावा. लेटर्समध्ये किंवा वर्ड्समध्ये जे आपण अंतर ठेवतो, ते अंतर एकसारखं असावं. आपण जे लिहितो ते दुसऱ्याला वाचायला सोपे जाते.